नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनल लॉरेल्स इरामध्ये. आज आपण बघणार आहोत क्लास 9 कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट लेक्चर नंबर 8. शेवटचं लेक्चर आहे हे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं, म्हणजे चॅप्टरचं. तर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर देखील करा. तर बघा बायोगॅस. आता बघा बायो म्हणजे काय? याच्यामध्ये बायोलॉजी आली, बायोलॉजिकल प्रोसेस असेल. बायोलॉजिकल प्रोसेस म्हणजे काय? लाईफ आली त्याच्यामध्ये. त्यानंतर ओके, गॅस म्हणजे काय? तो गॅसियस फॉर्ममध्ये असतो. ओके, तर बायोगॅस जो आहे, तर बायोगॅस प्लांट जो आहे तर तो ॲनिमल डंग. ओके, तर डंग म्हणजे काय? जे डोमेस्टिक म्हणजे डंग म्हणजे काय? आपण थोडक्यात मराठी त्याला शेण म्हणूयात. ओके, जे जनावरांची विष्ठा वगैरे असते ना, तर ते. ओके, डंग म्हणजे थोडक्यात शेण समजा, ॲनिमलचं वेंग डंग. ओके, त्यानंतर वेस्ट गेजिबल, नंतर डिकम्पोजिबल पार्ट आणि ॲनारोबॅटिक मायक्रोब्स. ओके, तर म्हणजे जे हे असतं बायोगॅसमध्ये काय काय यूज केलं जातं बघा. जे झाडांचे पानं वगैरे आहे तर ते यूज केले जातात. त्यानंतर जे ग्राउज वेस्ट, त्यानंतर जे काऊ बफेलो यांचं जे काही टंग आहे, ओके, टंग आहे ते या ठिकाणी म्हणजे वेस्ट हे केलं जातं. ओके, तर हे बायोगॅस जो आहे तर तो बायोगॅस जो आहे तो बायोगॅस कन्सिस्ट करतो तर 55 ते 60% त्याच्यामध्ये मिथेन असतो. ओके, आणि 55 ते 60% तो काय असतो? मिथेन असतो, म्हणजे CH4 असतो. ओके, आणि त्याच्यामध्ये आणखीन एक असतो कार्बन डायऑक्साईड असतो, CO2 असतं. ओके, तर हा जो आहे याचा फ्यूल आणि जे मीट्स हे केला जातो. ओके, याची डिमांड जी आहे, याची डिमांड जी कुकिंग गॅस आहे, म्हणजे जे आपण जे आपण कुकिंग करण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी जो गॅसचा वापर करतो, तर हा जास्त प्रमाणात त्याचा यूज केला जातो बघा. जास्त गावाकडे याचा यूज केला जातो. ओके, तर याचा जो आहे, याचं जे काही प्रोडक्शन आहे, याचं यूज आहे तर ते यूज इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी देखील केला जातो. इलेक्ट्रिक प्रोडक्शनसाठी देखील त्याचा यूज केला जातो. त्यानंतर याचे काही म्हणजे प्रिव्ह्यू हीट क्वालिटी जी आहे ती ही असते, हीट क्वालिटी देखील आहे. बायोगॅस जो आहे तो म्हणजे यूज केला जातो की कन्व्हर्टेड जे आहेत ॲडिशन आणि जे बाय प्रोडक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये प्रोसेस करण्यासाठी देखील हा एक गुड मॅच्युअर हे म्हणून असतो. ओके, आणि याच्यामध्ये जे आहे तर सॉलिबल वेस्ट नसतं. हे जो आहे इको फ्रेंडली फ्यूल असतं, इको फ्रेंडली असतो. ओके, याचा म्हणजे काहीही घातक नाही आहे. याचे फायदेच फायदे फक्त. ओके, हा इको फ्रेंडली फ्यूल असतो. आता बघा याची काही प्रोसेस आहे, याची काही प्रोसेस आहे, 2 स्टेज प्रोसेस आहे, तर ते आपण बघूयात. ओके, तर बघा काय केलं जातं. आता या ठिकाणी एक तुम्हाला थोडंसं सांगतो बघा. जे डंग वगैरे आहेत ना, डंग म्हणजे वेस्ट वगैरे, बफेलो यांचे, गाईचे, म्हशीचे वगैरे, तर ते जे आहे या ठिकाणी मिक्स केले जातात. ओके, या ठिकाणी आणून टाकले जातात. ओके, सो बघा आता नीट लक्ष द्या. या ठिकाणी आणून ते शुअरली कटिंग डक्स जे आहेत ते या ठिकाणी आणून टाकले जातात. त्यानंतर हे जे आहे बघू शकता, हे त्यानंतर इथे टाकल्यानंतर हे बघू शकता, हे जे आहे इनलेट असं एक चेंबर आहे. ओके, सो हे एक आयलेट चेंबर आहे. तर याच्यातून असं ही जी चेंबर आहे, या चेंबरमधून हे असं पास होतं. त्यानंतर इथे एक मोठा डंग अँड त्याच्यामध्ये जे शेण असतं ना, आता मी थोडं मराठीतच बोलतो. ओके, सर जे जे डंग आहे, जे शेण आहे, तर त्याचा या ठिकाणी आणि डंग आणि वॉटर या ठिकाणाहूनही केलं जातं. डंग आणि वॉटर, ओके, त्यांचं या ठिकाणी मिक्सचर केलं जातं. ओके, डंग आणि वॉटरचं या ठिकाणी काय केलं जातं? मिक्सचर केलं जातं. बरोबर, या ठिकाणी त्यांचं काय केलं जातं? मिक्सचर केलं जातं या ठिकाणी. आणि नंतर या ठिकाणी हे जे आहे मिक्सचर केल्यानंतर बघू शकता, तर तुम्ही माहिती आहे तुम्हाला की या ठिकाणी काय बनतो? नंतर गॅस बनतो. ओके, तर गॅस बनतो. हे जे दिसते तुम्हाला, हे आहे आउटर चेंबर. बरोबर, हे आउटर चेंबर आहे हे. ओके, आणि हे जे आहे ते एक टँक आहे, आणि त्या टँकमध्ये हे केलं जातं. ओके,
अंडरग्राऊंड हा जो टँक असतो तो अंडरग्राऊंड असतो. ओके, सो फक्त आपल्याला एवढंच दिसतं पण वरून. ओके, हे जे आहे हा टँक जो आहे तो ॲक्च्युली अंडरग्राऊंड असतो, म्हणजे जमिनीच्या खाली पार्ट असतो तो. ओके, अंडरग्राऊंड असतो, जमिनीच्या खाली असतो पार्ट. आणि हा जो आहे हा एक स्लॅम कव्हर असतो. ओके, अशा पद्धतीनं कव्हर असतं. तुम्हाला फक्त कसं दिसतं अशा पद्धतीनं, आणि अशा पद्धतीनं काही तुम्हाला दिसतं वरून. ओके, फक्त. आणि हा जो आहे तुम्हाला माहिती होता गॅस तयार झाल्यानंतर गॅस बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, गॅस रिलीज करण्याचा प्रयत्न करतो. मग जो आहे गॅस जो आहे या ठिकाणावरून, बघा सिंपल भाषेत सांगतोय आम्ही, या ठिकाणाहून आउटर चेंबरमधून अशा पद्धतीनं गॅस जो आहे तर इथे येतो. ओके, गॅस जो आहे बघू शकता इथे येतो, आणि इथं आल्यानंतर या ठिकाणी ह्याला बाहेर जायचं असतं गॅसला. मग तो काय करतो, बाहेर जाण्यासाठी असा पाईप लावलेला असतो. सो याच्या थ्रू असा पाईप गॅस जो आहे इथून एक्झिस्ट होतो, इथून अशा पद्धतीनं गॅस जो आहे तो बाहेर जातो. त्यानंतर बाकीचं जे काही उरलेलं आहे, जे काही वेस्ट आहे, आता हे वेस्ट नाही आहे, हा ॲक्च्युली याच्यात खत असतं. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे खत आहे. आता हे जे आहे हे अशा पद्धतीनं इथून या ठिकाणी आउटर फ्लो होतं यातून अशा पद्धतीनं बाहेर येतं याच्यातून. ओके, नेटा हां आता दिसत असेल क्लिअर. तर बघा इथून असं आउटर फ्लोअर होतं, इथून अशा पद्धतीनं बाहेर जातं. ओके, इथून असं आउटर फ्लो होतं, आउटर फ्लो टँक त्याच्यातून असं बाहेर येतं. आणि इथून इथे एक स्पेन हे असतं की हे या ठिकाणी एक थोडीशी जागा असते. सो इथून अशा पद्धतीनं हे येतं. ओके, स्पेन शुअरली ते जे आहे इथून अशा पद्धतीनं येतं. कळलं तुम्हाला कसं? पहिल्यांदा इथे जे आपले डंग वगैरे आहेत त्यांचे किंवा वॉटर यांचं या ठिकाणी मिक्सर केलं जातं. त्यानंतर ह्या चेंबरमधून अशा पद्धतीने येतं डंक आणि वॉटरचं मिक्सर केलं जातं या ठिकाणावरून अंडरग्राऊंड टँकमध्ये. ओके, अंडरग्राऊंड टँकमध्ये. त्यानंतर या ठिकाणावरून जो गॅस रिलीज होतो तो गॅस जो आहे याच्या थ्रू अशा पद्धतीनं इथून या जे आउटर चेंबर आहे आउटर चेंबरमधून अशा पद्धतीनं या ठिकाणावरून असा एक गॅस जो आहे असा बाहेर एक्झिस्ट करतो. त्यानंतर जे राहिलेले जे वेस्ट मटेरियल आहे ते या ठिकाणावरून अशा पद्धतीनं इथे येतं आणि इथून नंतर ते काढून घेतलं जातं. असं आहे बायोगॅसचं स्ट्रक्चर. ओके, तर आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. त्यानंतर हे जे आहे याचं प्रोडक्शन कशा पद्धतीनं केलं जातं, प्रोडक्शन ऑफ ॲसिड. तर तर बघा हा जो आता याचं प्रोडक्शन कशा पद्धतीने असं प्रोडक्शन ऑफ ॲसिड द बायोडिग्रेडेबल हे जे बायोडिग्रेडेबल जे आहे ते कम्प्लिटली ऑर्गॅनिक कंपोजिशन असतं, ते कम्प्लिटली ऑर्गॅनिक खत असतं. ओके, म्हणजे ते ऑर्गॅनिक हे असतं पूर्ण जे आहे ते कम्प्लिटली ऑर्गॅनिक कंपाऊंड असतं. आणि ते जे आहे तर डिकम्पोजिशन होतं, जे मायक्रोब्स लिडिंग आहे, जे मायक्रोब्स ऑर्गॅनिझम आहे त्यांच्या थ्रू ते काय होतं जे हे म्हणजे त्याच्या थ्रू मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू ते हे करतात आणि त्याला ते हे करून टाकतात. ते तर तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीनं होतं ते. ओके, ते डिकम्पोज्ड होतं बाय मायक्रोब्स लिडिंग थ्रू तो काय केला जातो, डिकम्पोज केला जातो आणि त्याचं फॉर्मेशन जे आहे तर ते ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये होतं. ओके, जे ऑर्गॅनिक ॲसिड आहे त्याच्यामध्ये त्याचं फॉर्मेशन होतं, ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये त्याचं फॉर्मेशन होतं. ओके, त्यानंतर मिथेन गॅसचं प्रोडक्शन कसं होतं बघूयात. आता मिथेन गॅसचं प्रोडक्शन कसं पद्धतीनं होतं ते. ओके, बघा मिथेन गॅस जे आहे तर ते बघा त्या अगोदर थोडंसं एक मिनिट इकडे लक्ष द्या ना, तर थोडंसं ठिकाणी थोडंसं तर बघा तर एक मिनिट थोडंसं एक हे सांगायचं राहिलं होतं. तर बघा जे या ठिकाणी मिक्सचर होतं तयार. ओके, तर या ठिकाणी एक मिक्सचर तयार होतं. मिक्सचर त्यानंतर झालं तर अशा चंबरमधून अशा पद्धतीने इथे येतं आणि इथं जे आहे ही रिॲक्शन करण्यासाठी त्यात आपण एक बॅक्टेरिया टाकतं. त्या बॅक्टेरियाचं नाव इम्पॉर्टंट बॅक्टेरिया, त्या बॅक्टेरियाचं नाव सांगायचं राहिलं. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे एनॲरोबिक बॅक्टेरिया. तो टाकला जातो आणि ते जो बॅक्टेरिया आहे तुम्हाला माहिती आहे ज्या ठिकाणी बॅक्टेरिया बसतो तो खातो आणि सोडून टाकतो आणि गॅस रिलीज करतो. तर हे या ठिकाणाहून एक गॅस रिलीज करतो. तो गॅस आहे मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड. तर तो अशा पद्धतीनं गॅस रिलीज करतो आणि ते जे काय आहे तर ते इथून अशा पद्धतीनं रिलीज होतं गॅस. ओके, ते बाकीचं स्ट्रक्चर जे आहे ते मी सांगितलेलं आहे.
बघा. त्यानंतर आहे याचं प्रोडक्शन, मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. तरीही जे बायोडिग्रेडेबल आहे तो कम्प्लिटली ऑर्गॅनिक कंपाऊंड बनतो आणि त्याचं जे काय डिकम्पोजिशन आहे तर ते मायक्रोब्स लिडिंग च्या फॉर्मेशनमध्ये होतं आणि त्याचं फॉर्मेशन जे मायक्रोब्स लिडिंगमध्ये होतं आणि त्याचे जे काही फॉर्मेशन आहे तर ते ऑर्गॅनिकल जे हे आहे ते ऑर्गॅनिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये होतं. ओके. मग आता याच्यामध्ये ऑर्गॅनिक गॅसचं ॲसिडचं तर हे झालं. आता त्यानंतर आहे मिथेनचं प्रोडक्शन. मिथेनचं प्रोडक्शन कशा पद्धतीनं होतं बघा. मिथेनचं प्रोडक्शन जे आहे या ठिकाणी हे आलं. ओके. तर CH3 आलं आणि हे आलं ॲसिड आलं. ओके. हे ॲसिड आहे, ॲसिड आलं. त्यानंतर या ठिकाणी हे यांना रिॲक्ट केल्यानंतर काय आलं CH3 म्हणजे मिथेन आलं. ओके. सॉरी, एक मिनिट. हां, तर यांच्यामध्ये ते यांना रिॲक्ट केल्यानंतर यांच्यात मिथेन आलं CH4 + CO2. ओके. तर हे म्हणजे हे आलं CO2, हे काय झालं रिलीज झालं. ओके. गॅस तयार झाला आणि हे काय झालं रिलीज झालं. ओके. तर मिथेनचं ते जे आहे बॅक्टेरिया, तर तो बॅक्टेरिया जो आहे तर तो ओरिजिनल ऑर्गॅनिक ॲसिड प्रोडक्शन करण्यासाठी तयार हे होतं. मी सांगितलं तुम्हाला बॅक्टेरियाचं नाव देखील. तर मिथेनोजेनिक बॅक्टेरिया जो आहे तर तो ऑर्गॅनिक हे करतो, गॅस प्रोड्यूस करतो आणि नंतर मग ते काय होतं गॅस तयार होतो. ओके. तर तो गॅस रिलीज करतो आणि मग आपल्याला ते गॅस मिळतो. अशा पद्धतीनं काही आहे स्ट्रक्चर त्याचं. ओके. तर आय होप तुम्हाला ही समजलेलं असेल. ओके. तर